पुण्याचं पाणी राष्ट्रवादीनं दौंडला पळवल्यानं पुण्यात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह आहेत। पावसानं ओढ दिल्यानं पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघरचे पाणीसाठे कोरडे झालेत। त्यातूनही दौंडला पाणी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला। त्याला कलमाडींसह शिवसेना भाजपनं विरोध केला। खडकवासला धरणात सध्या 1.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। त्यातला अर्धा टीएमसी पाणी दौंडला दिलं जाणार आहे। विरोधामुळे खडकवासलातून पाणी सोडताना प्रशासनाला मोठी खबरदारी घ्यावी लागली। कडेकोट पोलीस बंदोबस्ताबरोबरच जलसंपदा खात्याचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते। पण पाणी सोडताना राजकीय पक्ष मात्र मूग गिळून गप्प बसताना दिसले। आमचं म्हणणं आहे की पुण्याचं पाणी फक्त पुण्याला मिळालं पाहिजे आणि मी पुण्याचा खासदार म्हणून सांगत आहे। पुणेकरांना नेहमी पाऊस आला किंवा नाही आला, डॅमचं पाणी नेहमी पुण्याला मिळालेलं आहे। हे पहिल्यांदा आहे की पुण्याचं पाणी ग्रामीण भागाला देण्यात येत आहे। हे बरोबर नाही। तर आम्ही कलेक्टरकडे मागणी केली आहे की परवा सोमवारी मीटिंग होणार आहे। मी पुण्याचा खासदार असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की पाणी फक्त पुण्याला येऊन दे। गंभीर परिस्थिती आहे, किती दिवस लोकांना मिळणार मला माहित नाही। दौंड म्हणजे काही पाकिस्तानात नाही, आमचं काही तिथल्या नागरिकांची लोकप्रतिनिधी। सरकारचं बघा गांभीर्य काय की पालकमंत्री पुण्यातलं थोडंफार पाणी कमी करताना लोकप्रतिनिधींची बैठक घेतात आणि आता मात्र निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवतात। हे राजकारण पुण्याच्या बाबतीत करू नये। दौंडला त्यांच्या पाण्याच्या योजना आहेत, त्यांचं काय त्यांच्या पद्धतीनं त्यांनी तिथं व्यवस्था करावी तो। पण पुणे हे देशातलं शहरातलं मोठं एक स्थान असताना तुम्ही आधीच पुण्याच्या पाण्यात कपात केली। आता डेड स्टॉक वापरून झाला, आता तुम्ही अल्टरनेट डे पाणी देणार आणि आता त्यातलं पाणी परत आपण दौंडला देता। हे कशा करता? कोणाच्या दबावाखाली देताय? कोणाच्या प्रेमाखातर देताय? दौंड शहर आणि परिसरात सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे खडकवासला धरणातून पाणी दौंडला अजित पवारांनी दिलं। पडलेला पाऊस आणि वाढलेलं पाणी हे वरसगाव आणि पानशेत या धरणामध्ये वाढलं आहे आणि त्या धरणातलं पाणी हे खडकवासल्यात येतं आणि खडकवासल्याचं पाणी पुण्याच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी हवेली असेल, दौंड असेल आणि इंदापूर असेल याच्यासाठी जात असतं। आणि म्हणून जो पाऊस पडलाय तो वरसगाव आणि पानशेत या धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस पडलेला आहे। पुण्यातली जी काही 2-3 धरणं आहेत त्या धरणावरती दौंडचाही हक्क आहे, पुण्याचाही हक्क आहे। त्यामुळे कोणी त्याला विरोध करायचं आणि राजकारण करायचं काही कारण नाहीये। पाणी वाटपाचे नियोजन जे खरं तर जानेवारीपासूनच करणं गरजेचं होतं, पण महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते केलं गेलं नाही। आता मात्र पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत। मुंबईहून सागर कुलकर्णीसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।